कन्सेप्ट ऑफ फूड सायन्स. ठीक आहे. NFST 362 principles of food science and nutrition. We discussed last time physical properties of food, definition of food, then definition of food science. First, physical properties: solution, temperature, pressure, chemical composition, vapor pressure. Then third, boiling point. Okay. Number 4, freezing, osmotic pressure, viscosity, surface tension, specific gravity and colloids. हे ज्या 9 प्रॉपर्टीज आहेत फिजिकलच्या. ओके, ते लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलेलं. देन टुडे विल डिस्कस केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या ऍसिडच्या किंवा फूडच्या हे आपण काय करणार, डिस्कस करणार आहोत. फर्स्ट, ऍसिड. ओके, फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ केमिकल कोणती असणार आहे, ऍसिड. आता ऍसिड म्हणले की ऍसिडचा पीएच किती असणार आहे, बिलो 7 असणार आहे. 7 पासून जसं जसं तुमचं पीएच कमी होईल तसं काय राहणार आहे, ऍसिडिक तुमची काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, ज्याला ऍसिड तुम्ही काउंट करता त्यामुळे तुम्हाला H+ आयन्स हे काय भेटणार आहेत, काउंट होणार आहे. आणि जर तुमचं अल्कलाइन असेल तर त्यामध्ये काय असणार आहे, OH+. ठीक आहे. तर तुमचा पीएच हा 7 अबाव जातो त्याला तुमचं काय राहणार आहे, OH- हे आयन्स हे काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि त्याला तुमचं पीएच डिक्रीज होणार आहे, बिलो 7.5 असेल तो काय असणार तुमचा H+ आयन तुमचे जास्त असणार आहे. तसं फूडमध्ये पण काय काय फूड काय असते तुमचे ऍसिडिक असते. फॉर एक्झाम्पल, प्ले इम्पॉर्टंट रोल इन फूड. दे आर इम्पॉर्टंट फ्रॉम न्यूट्रिशनल, प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन. ऍसिडचा मेन रोल काय, दे न्यूट्रिशनल, फॉर प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशनसाठी ऍसिडचे काय राहणार आहे, मेन फंक्शन असणार जे ऑकर इन फूड बोथ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक फॉर्म. ते 2 फॉर्म मध्ये आपल्याला अवेलेबल आहेत, एक ऑर्गॅनिक मध्ये पण आहे, इनऑर्गॅनिक मध्ये पण आहे. प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन H+ आयन इज बिलीव्ड इन इम्पॉर्ट ऑफ सोर टेस्ट. जर तुमचा पीएच हा तुमचा बिलो असतो किंवा ऍसिडिक फूड असतं त्याचा टेस्ट कशी असते, ऍज अ सोर, एकदम ते काय लागते, खट्ट लागते ते. नेक्स्ट, बेस. आता बेस किंवा अल्कलाइन. आता अल्कलाइन मध्ये काय असणार, तुमचा पीएच हा इन्क्रीज असणार आहे, अबाव 7 म्हणजे 7 असेल तर तुमचा OH+ किंवा OH- हे आहे तुमच्यात काय असणार आहे, जास्त असणार आहे त्या फूडमध्ये. They are used in food industry to neutralize excess acid. आता तुमचे जे अल्कलाइन फूड असतील किंवा जे बेस फूड आहेत त्याच्यामध्ये OH हे जास्त असणार आहे. ते काय केलं जातं, न्यूट्रलाइज जे एक्सेस ऍसिड आहेत किंवा एखादं फूड असेल त्याच्यामध्ये एक्स्ट्रीमली ऍसिड हे जास्त असणार आहे. त्याला ते काय करणार आहे, एक्सेस झालेलं ऍसिड हे लॉस करण्यासाठी किंवा ते व्हॉलटाइज करण्यासाठी आपण काय करणार आहे, बेस फूड किंवा बेस अल्कलाइनचा यूज करणार आहे. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर कलर अँड फ्लेवर डेव्हलपमेंट. त्याच्याबरोबरच काय राहणार आहे, की तुमचे जे अल्कलाइन फूड आहेत किंवा बेस फूड आहे त्याचा यूज काय करणार आहे आपण, फॉर कलर डेव्हलपमेंट असेल किंवा फ्लेवर डेव्हलपमेंटसाठी आपण काय करणार आहे, फॉर फूड इंडस्ट्रीमध्ये आपण त्याचा यूज करणार आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फूड. फर्स्ट, ऍसिड. त्याचा पीएच हा बिलो असणार आहे ज्यामध्ये H+ आयन्स हे काय असणार आहे, जास्त असणार आहे, त्याला आपण काय होणार आहे, ऍसिड. ठीक आहे. तर ऍसिडचे जे फूड असतील ते काय असणार आहे, फॉर इम्पॉर्टंट फॉर न्यूट्रिशनल. ओके, न्यूट्रिशनल आपली जे बॉडीमध्ये जे न्यूट्रिशनल फंक्शन आहेत, डिफरंट टाईपचे जे न्यूट्रिशन आपण गेन करतो. ठीक आहे. तर तो बॅलन्स काय असणार आहे, मेंटेन असणार. फॉर प्रोसेसिंग, फूड प्रोसेसिंगसाठी पण ऍसिडचा यूज केला जातो. देन प्रिझर्वेशन, फॉर लॉंग टर्म साठी आपण काय करतो, प्रिझर्वेशन स्टोर करू शकतो किंवा त्याचा स्टॉक करून ठेवू शकतो. आणि हे ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये पण आपल्याला अवेलेबल आहेत आणि इनऑर्गॅनिक मध्ये पण आपल्याला अवेलेबल आहे. ओके. देन H+ आयन्स हे काय असणार आहे, जास्त असल्यामुळे तुमचे टेस्ट कसे असणार आहे, तुमच्या फूडचे ऍज अ सोअर टेस्ट असणार आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, सिट्रस असेल किंवा लिंबू असेल, तुम्ही एखादा लिंबू वगैरे बघितलं असेल टेस्ट, तर ते काय असते, एकदम ऍसिडिक असते, त्याच्यामुळे टेस्ट कशी असते त्याची, ऍज अ सोअर. देन सेकंड, बेस. बेस किंवा अल्कलाइन त्यामध्ये त्याचा पीएच किती असणार आहे, अबाव 7 असणार आहे. अबाव 7 असणार त्याच्यामध्ये OH+ किंवा OH म्हणायचे काय असणार आहे, इन्क्रीज असणार आहे ऍज कम्पेअर टू H+ आयन्स. आणि त्याची कशी टेस्ट असणार आहे, फॉर ए bitter taste of a food. They are used in food industry for neutralize excess acid. फूड इंडस्ट्रीमध्ये अल्कलाइन फूडचा यूज काय केला जातो, फॉर न्यूट्रलाइज एक्सेस ऍसिड. एखाद्या फूडचं जे एक्स्ट्रा ऍसिड असतं ते काय करायचं, आपल्याला न्यूट्रलाइज करायचं किंवा ते काय करायचं, डिस्कार्ड करायचं. त्यासाठी आपण बेस किंवा अल्कलाइन फूडचा यूज करतो. फॉर रिस्पॉन्सिबल फॉर कलर डेव्हलपमेंट अँड फ्लेवर डेव्हलपमेंट ऑल्सो.
आता या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता फूडचे कुठले, ऍसिडचे कुठले, अल्कलाइनचे कुठले फूड्स आहेत, आणि वॉटर, हे वॉटर काय आपलं ऍज न्यूट्रल असणार, त्यामुळे त्याचा पीएच किती असणार आहे 6.5 to 7.5 असणार. ठीक आहे, हा न्यूट्रल असणार आहे. अल्कलाइन असेल तर त्याचा पीएच अबव 7.5 असणार, याच्यामध्ये OH मायनस जास्त असणार आहे, आणि ऍसिड बिलो 7 त्यामध्ये H प्लस हे जास्त असणार. मीठ असेल, एग असेल, ठीक आहे, पनीर असेल किंवा बटर असेल, कॉफी, ठीक आहे, जसं की ऍसिडचे क्युक्युंबर असेल, वॉटरमेलॉन असेल, ग्रेप्स असेल, ओनियन असेल, कार्लिक असेल, हे काय तुमचे अल्कलाइन फूड झाले. त्याच्यामध्ये तुमचा OH मायनस किंवा OH हे जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू H प्लस. आणि वॉटर हे काय तुमचं न्यूट्रल आहे 6.5 to 7.5. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ऍसिडचं कोणतं एक्झाम्पल आहे किंवा अल्कलाइनचं कोणतं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट रिएक्टिव्हिटी. आता रिएक्टिव्हिटी म्हणजे काय असणार आहे, फूड कंटेन्स मेनी केमिकल सबस्टेन्स. आता फूड मध्ये काय असते, डिफरंट टाइपचे केमिकल सबस्टेन्स तुम्हाला बघायला भेटतात. फॉर एक्झाम्पल मिनरल असेल, एन्झाईम असेल किंवा वॉटर असेल. हे काय असणार आहेत, 3 मेन केमिकल असणार. कुठले कुठले, मिनरल्स, एन्झाईम्स आणि वॉटर. हे काय असणार, त्यांचं सबस्टन्स कंटिन्युअसली काय होणार आहे, कॉन्टॅक्ट टू इच अदर होणार. ठीक आहे, एका फूडमध्ये मिनरल्स, एन्झाईम किंवा वॉटर हे 3 एलिमेंट जे प्रेझेंट असेल तर ते काय आहे, त्यांचं इंटरॅक्शन होणार आहे. ज्याला इंटरॅक्शन होणार आहे तर ते काय होणार आहे, एकमेकांना त्यांचं इंटरॅक्शन क्रॉस होणार आहे. त्यामुळे ते क्रॉस झाल्यानंतर त्यांच्यात एक वेगळ्या प्रकारचे काय राहणार आहे, केमिकल चेंजेस होणार आहे, किंवा डिझायरेबल असतील किंवा अनडिझायरेबल चेंजेस त्यातनं फाउंड होणार आहे. फूड कंटेन्स मेनी केमिकल सबस्टेन्स लाईक मिनरल, एन्झाईम आणि वॉटर. These substances are continuously in contact to each other. हे एकमेकाला काय राहणार, कॉन्टॅक्ट मध्ये येणार, मिनरल असेल, एन्झाईम किंवा वॉटर. आणि एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर त्यातनं काय राहणार आहे, एक डिझायरेबल किंवा अनडिझायरेबल चेंजेस होणार आहे त्या फूडमध्ये. एकतर ते सेल होणार आहे किंवा एकतर ते श्रिंकेज होणार आहे, किंवा त्यातले एखादी केमिकल चेंजेस होणार आहे, किंवा त्याचं स्ट्रक्चर असेल, किंवा त्याचं फ्लेवर असेल, किंवा त्याची टेस्ट असेल, किंवा त्याचा कलर असेल, हे काय राहणार आहे, चेंजेस होणार. किंवा ज्याला ते तुमचे मिनरल्स, एन्झाईम किंवा वॉटर यांचे काय राहणार आहे, इंटरॅक्शन होणार आहे फॉर इच अदर. त्याला काय म्हणायचं, रिएक्टिव्हिटी. ओके, रिएक्टिव्हिटी मी काय लक्षात ठेवायचं, फक्त मिनरल्स, तुमच्या फूडमध्ये मिनरल्स प्रेझेंट असणार आहे, एन्झाईम प्रेझेंट असणार आहे, आणि वॉटर प्रेझेंट असणार आहे. 3 एलिमेंट प्रेझेंट असणार आहे, आणि यांचं काय असणार आहे, कॉन्टॅक्ट टू इच अदर, एकमेकाला ते काय राहणार, त्यांचं घर्षण होणार आहे. ओके, एकांचं घर्षण झाल्यानंतर त्यातनं एक वेगळ्या प्रकारचे केमिकल त्यातनं फाउंड होणार आहे, आणि ते फाउंड झाल्यानंतर तुमचं केमिकल किंवा तुमचं फूड असेल त्याचा कलर चेंज होणार आहे, त्याचा फ्लेवर चेंज होणार आहे, ते सेल होणार आहे, किंवा त्याचं श्रिंकेज होणार आहे. ठीक आहे, मग ते अनडिझायरेबल चेंजेस असतील किंवा डिझायरेबल चेंजेस असतील. फॉर एक्झाम्पल क्रिमिलेशन ऑफ शुगर किंवा कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन, हे काय झालं त्याचे एक्झाम्पल आहे रिएक्टिव्हिटी मध्ये. देन टॉक्झिसिटी. आता टॉक्झिसिटी म्हणजे या शब्दातच आहे. टॉक्झिसिटी म्हणजे काय, the degree to which substance can harmful किंवा harm of human and animal also. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, टॉक्झिसिटी इज नोन एज टॉक्झिसिटी. टॉक्झिसिटी कशाला म्हणायचं आहे, जे सबस्टन्स आपल्या बॉडीला हार्मफुल आहेत किंवा त्याचे साईड इफेक्ट आपल्या बॉडीवर होते त्याला काय म्हणायचं आहे, टॉक्झिसिटी. ठीक आहे, ऑल्सो ह्युमन बॉडी किंवा अॅनिमल बॉडी. आता 3 टाइप्स आहेत, ऍक्यूट टॉक्झिसिटी, क्रोनिक टॉक्झिसिटी आणि सब क्रोनिक टॉक्झिसिटी. आता हे काय 3 टाइप्स आहेत कशाचे, टॉक्झिसिटीचे. ऍक्यूट टॉक्झिसिटी म्हणजे काय, जे सबस्टन्स फक्त ऑर्गॅनिझमला, एक स्पेसिफिक ऑर्गॅनिझम काय करते, ते हार्म करते ऍज अ शॉर्ट, त्याला काय म्हणायचं, ऍक्यूट टॉक्झिसिटी. ऍक्यूट टॉक्झिसिटी इज नोन एज हार्मफुल इफेक्ट इन ऑर्गॅनिझम थ्रू सिंगल और शॉर्ट टर्म इफेक्ट किंवा शॉर्ट टर्म एक्सपोजर, त्याला काय म्हणायचं ऍक्यूट. म्हणजे कमीत कालावधीसाठी एखादा आपला ऑर्गॅनिझम किंवा एखादा हार्मफुल होतो त्याला काय म्हणायचं ऍक्यूट, ऍज अ स्पेसिफिक टाइमसाठी, ऍज अ सिंगल और शॉर्ट ड्युरेशन साठी. देन क्रोनिक टॉक्झिसिटी. सेकंड, क्रोनिक काय असणार आहे, the ability of a substance to mixture of a causes harmful effect over an extended period. म्हणजे जसं ऍक्युरेट असेल, ऍक्युरेट पेक्षा काय असणार, त्याचं टाइम ड्युरेशन हे काय असणार आहे, जास्त असणार ऍज अ लॉंग टर्म साठी क्रोनिक सबस्टन्सचं. त्याला म्हणायचं क्रोनिक. ऍक्युरेट मध्ये काय असणार, ऍज अ शॉर्ट टर्म किंवा ऍज अ स्पेसिफिक पार्ट असेल किंवा स्पेसिफिक ऑर्गॅनिझम असेल त्यालाच काय करणार आहे, फक्त ते डिस्कार्ड करणार आहे. क्रोनिक मध्ये काय असणार आहे, ऑल ओव्हर ऑर्गॅनिझम असणार आहे, आणि फक्त त्याचं लॉंग ड्युरेशन मध्ये ते काय करणार, तुम्हाला ते इफेक्ट जाणवणार आहे कशाचा, क्रोनिक टॉक्झिसिटीचा. देन सब क्रोनिक टॉक्झिसिटी. आता सब क्रोनिक मध्ये काय असणार आहे, मोर दॅन 1 इयर, एका वर्षापेक्षा जास्त तुम्हाला त्याची काय असणार आहे, ॲलर्जी
त्या ह्युमन बॉडीमध्ये फाउंड होणार आहे, त्याला काय म्हणायचं, सब क्रोनिक. ठीक आहे. टॉक्सिटी म्हणजे काय असणार आहे, एखादा फूड किंवा एखादा सबस्टन्स तुम्हाला बॉडीसाठी हार्मफुल असेल किंवा त्याचे साईड इफेक्ट आपल्या बॉडीवर होते, तेव्हा काय असणार आहे, ते फूड आपल्या बॉडीला हार्मफुल असणार किंवा टॉक्सिटी असणार आहे. आता ऍक्यूट म्हणजे काय असणार, ऍक्यूट म्हणजे सिंगल किंवा शॉर्ट ड्युरेशन, फक्त एकाच ऑर्गॅनिझमला तो काय करणार आहे, डिस्ट्रॉय करणार आहे किंवा त्याच्यावर रिॲक्ट होणार आहे, त्याला काय म्हणतात, त्याला ऍक्यूट टॉक्सिसिटी. ऍज अ शॉर्ट ड्युरेशन किंवा शॉर्ट टर्म. क्रोनिक काय असणार आहे, फॉर अ लॉंग टर्म साठी असणार आहे आणि ओव्हरऑल ऑल ऑर्गॅनिझम त्यात काय करणार आहे, तो फाउंड करणार आहे. सब क्रोनिक टॉक्सिटी मध्ये काय असणार आहे, मोर दॅन 1 इयर, एका वर्षापेक्षा जास्त त्याचे साईड इफेक्ट आपल्या बॉडीवर दिसून येते, त्याला काय म्हणायचं, सब क्रोनिक टॉक्सिसिटी. मोर दॅन 1 इयर फॉर ए सब क्रोनिक टॉक्सिसिटी, त्याला काय म्हणायचं, टॉक्सिसिटी. हे झालं टॉक्सिसिटीचे 3 टाइप्स, ऍक्यूट ऍज अ शॉर्ट ड्युरेशन, क्रोनिक ऍज अ लॉंग टर्म किंवा लॉंग टाइम, then subchronic is more than 1 year. The next pH. आता pH काय असणार आहे, मग काय जसं ऍसिड किंवा अल्कलाइन आपण डिस्कस केलं, त्याच पद्धतीने pH काय असणार आहे, इट इज unit expressing the acidity or alkalinity of a solution of a logarithm scale on a 7. The pH of foods is a major factor affecting their appearance, texture, flavor, nutritional value and safety. ठीक आहे. तर ह्या पूर्ण ओव्हरऑल कॅरेक्टर काय असतं, तुमचं पेज डिपेंड राहणार आहे, त्याचं फूडचा ऍपरेस कसं आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, त्याचा फ्लेवर काय आहे, जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय, त्याच्यामध्ये कोणते कोणते इलिमेंट्स प्रेझेंट आहेत, त्याची सेफ्टी काय, हे काय असणार आहे, सगळं कम्पेअर करणार कशामध्ये, पीएच मध्ये. पीएच व्हॅल्यू इन फूड रेंज 2 to 7 आणि अल्कलाइन फूड्स आर रेअर, म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला ऍसिडचे जे फूड्स असतील ते रेअर जास्तीत जास्त फाउंड होते, म्हणजे लगेच ते बघू शकता. जे अल्कलाइन जे फूड्स असतील ते तुम्हाला क्वचित काय भेटणार, तुम्हाला ते गेन होणार आहे. ठीक आहे. जे फूड इंडस्ट्रीमध्ये आहेत, जास्तीत जास्त फूड कशा असणार, तुमचे ऍसिडिक असणार आहे आणि थोडेच फक्त फूड्स काय असणार, तुमचे अल्कलाइन असणार, त्याचं पीएच काय असणार आहे, आपण 7 असणार आहे. फक्त काय असणार, तुमचं अपीअरन्स असेल, म्हणजे फूडचा सरफेस किंवा फूडचं स्ट्रक्चर काय, त्याचं टेक्स्चर, त्याचं फ्लेवर, त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू किंवा सेफ्टी, ह्याच्यावर काय राहणार तुमचं पीएच, हा तुमचं पीएच डिपेंड राहणार आहे. ओके. द नेक्स्ट कंडक्टिव्हिटी. ओके. आता सॉइल मध्ये मी कंडक्टिव्हिटी काउंट केलेली आहे. ओके. पीएच साठी पीएच इसी असेल, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये त्यात किती करंट पास होते. ओके. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन्स किती आहेत, निगेटिव्ह आयन्स किती आहेत, त्यांचं देवाणघेवाण कसं होते. फॉर एक्झाम्पल कॉलॉइड्स असेल, कॉलॉइड मध्ये काय असेल, तुमचे सगळे एलिमेंट प्रेझेंट असतात ऍज दी अबॉव सरफेस. तुमच्यात पॉझिटिव्ह किती आहेत, निगेटिव्ह किती आहेत, मग त्यांचे एक्सचेंजेबल आयन पर्सेंटेज किती आहे, हे आपण काय करणार आहे, इलेक्ट्रिसिटी मध्ये काउंट करणार आहे, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी मध्ये. दिस कंडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन केमिकल कंपोजिशन. तुमच्या फूड मध्ये किती कंपोजिशन आहे केमिकलचं, ते कंपोजिशन मध्ये पॉझिटिव्ह आयन्स किती आहे, निगेटिव्ह आयन्स किती आहे, त्यांचं देवाणघेवाण कसं आहे, हे आपण काय करणार आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये आपण काउंट करणार. फूड दॅट कंटेन्स मोर इलेक्ट्रोलाइट लाईक सोडियम, क्लोराइड, पोटॅशियम, सो मोर कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन असेल तर काय असणार, तुमचं मोर कंडक्टिव्हिटी असणार आहे किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण त्यात फाउंड करणार आहे किंवा काउंट करणार आहे. एवढं तुमचे केमिकल कंपाऊंड जास्त असणार, तेवढं तुम्ही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही जास्त असणार आहे. देन थर्मल कंडक्टिव्हिटी. आता थर्मल मध्ये काय असणार आहे, एखादा प्रॉपर फूडला किंवा एखाद्या सबस्टन्सला ज्याला तुम्ही हीट करताय, त्याला गरम करताय, ओके, त्याला त्यातनं एक स्पेसिफिक हीट त्यातनं पास होते. तोच फूड तुम्ही जर एखाद्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर तो काय राहणार आहे, श्रिंकेज होणार आहे. एखाद्या फूडला तुम्ही जर गरम केले किंवा हीट केली तर तो काय राहणार आहे, स्वेल होणार आहे किंवा तो त्याची जी व्हॅल्यूम असेल तो काय राहणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि तोच फूड तुम्ही वॉटरमध्ये जर कोल्ड पाणी तुम्ही जर डिझॉल्व्ह केला तर काय राहणार, त्याची डेन्सिटी कमी होणार आहे. त्याला तुम्ही हीट करणार आहे, द रेट ऑफ विच हीट पासेस थ्रू स्पेसिफाईड मटेरियल, त्या काय राहणार नाही, त्याचं फूडचं जे स्ट्रक्चर असणार किंवा जे डेन्सिटी असणार ते काय राहणार आहे, इन्क्रीज होणार आहे किंवा ते सेल होणार आहे थर्मल कंडक्टिव्हिटी मध्ये. द अमाऊंट ऑफ हीट दॅट फ्लोज पर युनिट टाइम थ्रू युनिट एरिया विथ टेम्परेचर, एखाद्या स्पेसिफिक टाइमला किंवा स्पेसिफिक टेम्परेचरला ते काय राहणार आहे, स्वेल होणार आहे किंवा त्याचं कोल्ड मध्ये तुम्ही जर पाणी टाकलं किंवा त्याच फूडला तर ते काय राहणार, श्रिंकेज होणार आहे. स्वेल आणि श्रिंकेज. स्वेल मध्ये काय, फुगणे, आणि श्रिंकेज म्हणजे आकुंचन पावणे. ठीक आहे. The rate at which heat passes through a specified material express the amount of heat
लूज फॉर द युनिट टाइम ऑफ ए एरिया. एखाद्या स्पेसिफिक टाइम मध्ये तुम्ही एखादी हीट पास करताय त्याला फूड काय राहणार आहे, स्वेल होणार आहे. आणि त्याच फूडला तुम्ही कोल्ड पाणी असेल किंवा कोल्ड मध्ये डिझॉल्व केल्यानंतर ते काय राहणार आहे, श्रिंकेज, आकुंचन पावणार आहे. त्याला काय आहे, थर्मल प्रॉपर्टीज किंवा थर्मल कंडक्टिव्हिटीज. ठीक आहे, कंडक्टिव्हिटी मध्ये दोन टाइप्स आहेत, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी. देन सेकंड लास्ट नंबर 8, फर्मेंटिंग. आता ऑलरेडी हा टॉपिक तुम्हाला डेअरी सांगितलं झालेलं. फर्मेंटिंग म्हणजे काय किंवा ऑक्सिडेशन म्हणजे काय. इट इज अ प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग कार्बोहायड्रेट टू अल्कोहोल किंवा ऍसिड. एखाद्या प्रोडक्टचं दुसऱ्या टाइप मध्ये कन्वर्जन करणे त्याला काय म्हणायचं, फर्मंट किंवा फर्मेंटिंग. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट, प्रोटीन असेल, फॅट असेल, एन्झाइम, त्याचं कन्वर्जन कशात करणे, अदर एखाद्या बायोमॉलिक्यूल त्याचं कन्वर्जन करणे. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल असेल किंवा अमिनो ऍसिड असतील किंवा ऍसिड असेल, एखाद्या बायोमॉलिक्यूल दुसऱ्या कन्वर्जन करणे त्याला काय म्हणायचं, फर्मेंटिंग. ड्युरिंग दिस प्रोसेस मेनी बायोकेमिकल चेंजेस ऑकर इन फूड अफेक्टिंग सेन्सिटिव्ह पॅरामीटर ऑफ ए फूड. आता हे चेंजेस करताना किंवा एखाद्या बायोमॉलिक्यूलचे दुसऱ्या बायोमॉलिक्यूल चेंजेस करताना त्याचं काय राहणार, सेन्सिटिव्ह पॅरामीटर म्हणजे जे तुमचा फ्लेवर असेल किंवा त्याचं स्ट्रक्चर असेल किंवा ते टेक्स्चर असेल, काय राहणार, चेंज होणार आहे. किंवा जेव्हा तुम्ही त्याचं कन्वर्जन करताय ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, फर्मेंटिंग. फॉर वन बायोमॉलिक्यूल कन्वर्ट टू अनदर बायोमॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट असेल किंवा कार्बोहायड्रेट कन्वर्ट टू अल्कोहोल किंवा ऍसिड. नेक्स्ट लास्ट ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन म्हणजे ह्याच्यात वर्ड मध्येच आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, फूड प्रोडक्ट. The oxidation of food product involve the addition of oxygen atom or removal of the hydrogen atom in a food is known as oxidation. एखादा ऑक्सिजनचा एलिमेंट आपण गेन करतो आणि एखादा हायड्रोजनचा एलिमेंट आपण काय करतो, लॉस करतो, त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. दिस फिनॉमिनॉन कॅन बी सीन प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, मिनरल्स आणि विटॅमिन. हे जे स्ट्रक्चर आहे किंवा हे जे ऑक्सिडेशन आहे, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, मिनरल्स किंवा विटॅमिन मध्ये काय राहणार, ते आपल्याला फाउंड होणार आहे. गेन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम इन ए फूड, मी काय म्हणतो, इन ए फूड इज नोन एज ऑक्सिडेशन. ठीक आहे, इथे आता आपण डिस्कस केलेलं एक तुमचे कुठल्या आहेत सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट ऍसिड आहे, नंतर बेस ऑफ अल्कलाइन ज्याचा पीएच हा बिलो असणार आहे, त्यामध्ये एच प्लस आयन ज्याचा असणार तो ऍसिड असणार आहे. ऍसिडचा मेन स्टोअर काय किंवा मेन फंक्शनल फॉर ए न्यूट्रिशनल प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन. ओके, आणि ऍसिड एच प्लस ज्याचा असल्यामुळे तुमच्या फूडला टेस्ट कशी असणार, ऍज अ स्टोअर. फॉर एक्झाम्पल सिट्रस असेल, ठीक आहे, ओएच मायनस ज्याला असेल त्याला ओएच आयन जास्त असेल त्याला तुमचा फूडचा जो टेस्ट असेल ती काय असणार, ऍज अ बिटर टेस्ट असणार, इन पार्ट टू बिटर टेस्ट. ड्यू फॉर दी न्यूट्रलाइज एक्सेस असेल, ज्याला तुमच्या फूड मधला एक्सेस ऍसिड असेल ते न्यूट्रलाइज करण्यासाठी किंवा डिक्लाइन करण्यासाठी आपण काय करतो, बेस किंवा अल्कलाइनचा यूज करतो. आणि दे ऑल्सो यूज फॉर कलर डेव्हलपमेंट अँड फ्लेवर डेव्हलपमेंट. ओके, एखाद्या फूडला कलर डेव्हलपमेंट किंवा फ्लेवर डेव्हलपमेंटसाठी पण आपण बेस किंवा अल्कलाइनचा यूज करतो. इज अ एक्झाम्पल ऑफ दी ऍसिड, अल्कलाइन अँड न्यूट्रल. न्यूट्रल काय आपलं डिस्टॉर्ट असणार किंवा आपलं जनरल मिडल वॉटर असणार आहे. देन रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी मध्ये तुमच्या जेवढं तुमचं फूडचं केमिकल कंपोजिशन जास्त असणार आहे, जेवढे मिनरल्स, एन्झाईम्स आणि वॉटर जेवढे प्रेझेंट असणार आहे तुमचं त्यांचं काय राहणार, इंटरॅक्शन जास्त होणार आहे, एकमेकाला ते काय राहणार, घर्षण होणार. आणि जेव्हा ते एकमेकाला घर्षण होणार आहे त्यात काय राहणार आहे, डिझायरेबल किंवा अनडिझायरेबल चेंजेस होणार आहे. डिझायरेबल म्हणजे काय, आपण ते गेन करू शकतो किंवा आपण कंझ्युम करू शकतो. अनडिझायरेबल म्हणजे काय, आपण ते कंझ्युम करू शकत नाही किंवा ते आपण ईट करू शकत नाही, त्याला काय नाही, अनडिझायरेबल चेंजेस. असे चेंजेस होते, मग त्याला काय राहणार आहे, त्यातनं त्याचं फ्लेवर असेल, टेस्ट असेल, त्याचे अपीअरन्स असेल किंवा टेक्स्चर काय राहणार, चेंज होणार. देन नेक्स्ट टॉक्सिसिटी. आता टॉक्सिसिटी म्हणजे काय, एखादं फूड आपल्या बॉडीला हार्म करते किंवा त्याचे साईड इफेक्ट आपल्या बॉडीला जाणार, त्याला काय नाही, टॉक्सिसिटी. ओके, ते फर्स्ट अॅक्यूट टॉक्सिसिटी, क्रोनिक टॉक्सिसिटी आणि सब क्रोनिक. अॅक्यूट म्हणजे काय, स्पेसिफिक ऑर्गन लाईक ॲज अ शॉर्ट ड्युरेशन किंवा शॉर्ट टर्मसाठी आपल्याला ते अवॉइड करतं किंवा ते गेन करतं. क्रोनिक म्हणजे काय असणार आहे, ॲज अ लॉंग टर्मसाठी. आणि सब क्रोनिक म्हणजे मोर दॅन 1 इयर आपल्याला कारण तिथे साईड इफेक्ट जाणवणार आहेत आपल्या बॉडीला. देन पीएच, युनिट एक्सप्रेसिंग ऍसिडिटी और अल्कलिनिटी ॲज अ लॉगॅरिथमिक स्केल. ठीक आहे, पीएच डेफिनेशन काय, इट्स निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ एच प्लस आयन्स ऑन दॅट सोल्युशन इज नोन एज पीएच. ठीक आहे, आता पीएच काय असणार आहे, तुमचं असेल, टेक्स्चर असेल, फ्लेवर असेल किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यू असेल किंवा सेफ्टी, ह्याच्या कारण तुमचं पीएच डिपेंड राहणार, म्हणजे ऍसिडिक असेल किंवा अल्कलाइन असेल. हे कशावर डिपेंड राहणार, तुमच्या फूडचा अपीअरन्स असेल,
टेक्स्चर, फ्लेवर, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू किंवा सेफ्टी तुमच्या कारण तुमचा पीएच डिपेंड राहणार आहे. आणि मॅक्झिमम तुमचे पीएच हा तुमचे काय असणार आहे, ऍसिडिक असणार आहे. मॅक्झिमम फूड्स हे काय असतात तुमचे ऍसिडिक असणार आहे. आणि अल्कलाईन फूड काय असतात, रेअर असतात. क्वचितच तुमचे अल्कलाईन फूड तुम्हाला गेन होणार. देन कंडक्टिव्हिटी, जेवढे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स तुमच्या फूडमध्ये प्रेझेंट असेल त्यांचं काय राहणार, तुमचे एक्सेसिबल पर्सेंट हे जास्त असणार आहे. देन थर्मल कंटेन्सी, एखाद्या स्पेसिफिक हीटला जेव्हा तुमच्या फूड काय राहतो, स्वेल होतो, तोच फूड काय राहतो एखाद्या फूडला किंवा एखाद्या कोल्ड वॉटरला तो काय राहतो, सिम्पली राहतो. As a thermal conductivity, rate at which heat passes through a specified material, the amount of heat goes per unit time through a unit area at a with a temperature is known as thermal conductivity. Then fermenting, one biomolecule convert to another biomolecule. For example, carbon convert to alcohol, amino acid किंवा acidic. Okay. During this process, many biochemical changes in food affecting sensory parameter of a food. आता हे चेंजेस करताना त्यातले सेन्सरी पॅरामीटर, सेन्सरी पॅरामीटर तुमचे कुठले असणार आहे, टेक्स्चर असणार आहे किंवा तुमचे अपीअरन्स असणार आहे, तुमची टेस्ट असणार आहे. हे काय झालं, तुमचे सगळे अरोमा असणार आहे. हे सगळे काय झाले तुमचे सेन्सरी पॅरामीटर झाले. कुठले कुठले, अपीअरन्स, टेक्स्चर, टेस्ट किंवा अरोमा, हे सगळे काय राहणार तुमचे चेंजेस होणार आहे. कशामुळे, तुमचा एक बायोमॉलिक्यूल दुसऱ्या बायोमॉलिक्यूल कन्वर्ट झाल्यानंतर, आणि त्याच प्रोसेसला काय आणायचं, फर्मंटिंग म्हणायचं. ओके. नेक्स्ट लास्ट ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय असणार आहे, in food material is gain of oxygen atom and removal of hydrogen atom in a food material. They found in protein, carbohydrate, fat, minerals and vitamins is known as oxidation. ठीक आहे. हे टोटल 9 पॅरामीटर आहेत कशाचे, केमिकल पॅरामीटर्स ऑफ द फूड, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द फूड. The next sensory. Sensory management. Okay, sensory their measurement are total 5 sensory, there are 5 sensory properties of the food which affect their acceptability of the food by consumer. They are as follows. त्यात 5 प्रॉपर्टीज आहेत कशाच्या, सेन्सरीच्या. फर्स्ट अपीअरन्स असेल, टेक्स्चर असेल, टेस्ट असेल किंवा अरोमा किंवा इरिगेशन, केमोसेन्सरी स्टिम्युलेशन. ठीक आहे. सेन्सरी ऑर्गन, द मोस्ट इम्पॉर्टंट ॲट्रिब्यूट ऑफ एनी बॉडी दिस अपीअरन्स. मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स किंवा मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द प्रॉपर्टीज काय असणार आहे, सेन्सरी. फूडमध्ये तुम्हाला एखादी मेन प्रॉपर्टी असेल तर ती काय असणार आहे, तुमची सेन्सरी. या टोटल 5 प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट अपीअरन्स, टेक्स्चर, टेस्ट, अरोमा अँड इरिटेशन किंवा केमोसेन्सरी स्टिम्युलेशन. आता वन बाय वन आपण काय करणार, डिस्कस करणार. त्यातलं फर्स्ट, आता ह्या 5 प्रॉपर्टीज आहेत त्यांचा रोल काय असणार आहे. ठीक आहे. तुमच्या मोबाईल दिसत असेल तर थोडे झूम करायचं. ओके. आता फर्स्ट ऑर्डर असेल, टेस्ट असेल, साऊंड असेल किंवा साईट असेल, जो आपली आईज असतो आपण त्यात बघू शकतो. तुमचं तुम्ही काय बघू शकता, नाही कलर, टेक्स्चर, साईज, शेप. ओके. किंवा ग्रुप कोणता. देन विजिबल सेन्सर, सबस्टेशन म्हणजे ऑर्डर. ओके. देन नेक्स्ट टेस्ट, तुमची जी टंग असेल किंवा जीभ असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता डिफरंट टाईपचे टेस्ट तुम्ही फाउंड करू शकता. त्यांना टच. आणि लास्टला काय असेल तुमचं साऊंड असणार आहे. डिफरंट टाईपचे साऊंड तुम्हाला त्यातनं काय होणार, डिफरंट टाईपचे फूड्स असतील त्याचं काय असणार, साऊंड हा वेगळा असणार. ठीक आहे. तुमचे रोल ऑफ 5 सेन्स इन सेन्सरी इव्हॅल्युएशन आहे. आईज असेल, नेक असेल, माउथ असेल किंवा तुमचं टंग असेल, त्यातनं काय करणार तुम्ही, हे जे 5 सेन्सरी ऑर्गन आहेत ते तुम्ही फाउंड करणार आहे. ओके. अपीअरन्स, टेक्स्चर, टेस्ट, अरोमा अँड इरिटेशन. ओके. फर्स्ट ऑर्डर टेस्टला तुम्ही काय असणार, तुमचे टंगवर तुम्ही काय करणार, डिफरंट टेस्ट काय करणार तुम्ही व्हेरीफाय करणार कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत किंवा त्याची टेस्ट कशी आहे, बिटर आहे, सोर आहे. ओके. देन साऊंड विल डिस्कस क्वालिटी ऍस्पेक्ट ऑफ ए फ्रेश प्रोड्यूस.
आता डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट एक्सटर्नल आणि इंटरनल. ओके, क्वालिटी ऍस्पेक्ट ऍज ए एक्सटर्नल अँड इंटरनल ऑल्सो. कलर, शेप, listeners, decay, affected initial decision of purchase, generally longer shelf life. हे काय म्हणजे सगळ्या एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक झाल्या. म्हणजे बाहेर आवरून तुम्ही एखादं फूड बघितल्यानंतर त्याचा कलर कसा आहे, शेप कसा आहे, बिलिव्ह कसा आहे, डिके कसा आहे, ओके, त्याचं टेक्स्चर कसं आहे, अफेक्ट्स इनिशियल डिसिजन टू परचेस. ओके, अट्रॅक्टिव्ह आहे का इनअट्रॅक्टिव्ह आहे, जनरली लॉंगर ऑफ शेल्फ लाईफ. मग ते कसं, ते लाईफ कशी असणार आहे, लॉंगर असणार आहे का शॉर्ट ड्युरेशन असणार. इंटरनल प्रॉपर्टीज किंवा इंटरनल कॅरेक्टरिस्टिक टेस्ट असेल, अरोमा, टेक्स्चर, न्यूट्रिशनल इफेक्ट्स, पेशंट टू रिपीट परचेस, जनरली शॉर्टर शेफ लाईफ, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स, इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स ऑल्सो. फक्त एक्सटर्नल काय असणार, तुम्ही एखादं फूड बघितल्यानंतर ओके, तर तुम्ही काय बघणार, फर्स्ट कलर, त्याचा शेप कसा आहे, लिमिटेड कशी आहे, म्हणजे शेप साईज कशी आहे, त्याची लेंथ कशी आहे, विड्थ कशी आहे, त्याचा कलर कसा आहे. ओके, आणि त्यानंतर तुम्ही काय करणार, ते affects to initial decision to purchase, generally longer shelf life. Okay, then internal, the internal केव्हा करणार, जेव्हा तुम्ही एखादं फूड कंझ्युम करणार आहे तेव्हा तुम्हाला काय वाटणार, त्याचे इंटरनल जे ऑर्गन असतील किंवा इंटरनल जे फॅक्टर असतील ते तुम्ही काय करणार आहे. फॉर एक्झाम्पल टेस्ट असेल, अरोमा म्हणजे तुमचा फ्लेवर असेल, देन टेक्स्चर, टेक्स्चर कसं आहे, न्यूट्रिशनल, न्यूट्रिशन म्हणजे त्यात काय काय आहे, कुठले कुठले एलिमेंट प्रेझेंट आहेत, अफेक्ट डिसिजन टू रिपीट परचेस. ओके, हे जर तुमचं न्यूट्रिशनल, टेक्स्चर, अरोमा किंवा टेस्ट हे जर तुमचे सुटेबल असेल ॲज अ रिपीट परचेस फॉर ए फूड क्वालिटी एक्सपेक्ट, जनरली शॉर्टर लाईफ, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फूड. इथे दिलेलं अपीअरन्स, मोस्ट इम्पॉर्टंट ॲट्रिब्यूट ऑफ एनी फूड इज अपीअरन्स, दॅट इज कलर. आता डिफरंट टाईपचे कलर तुम्ही बघू शकता. ॲज अ surface of a food, especially when directly associated with other food quality attributes. ठीक आहे, अपीअरन्स वर तुम्ही काय बघू शकता, डिफरंट कलर असतील. आता या अपीअरन्स मध्ये काय फक्त डिफरंट टाईपचे कलर किंवा त्याचा सरफेस ऑफ ए फूड, त्या फूडचा सरफेस कसा आहे. ओके, फर्स्ट अपीअरन्स, the most important attribute of any food, its appearance, that is color and the surface of the food. अपीअरन्स मध्ये काय फक्त तुमचं फूडचा कलर कसा आहे, फूडचा सरफेस कसा आहे. ओके, आता इथे डिफरंट टाईपचे फूड आहेत. आता प्रत्येकाचा हा सरफेस काय असणार, वेगळा असणार किंवा प्रत्येकाचा कलर काय वेगळा असणार. हे तुम्हाला काय करायचं, त्यातनं अपीअरन्स मध्ये व्हेरीफाय करायचं किंवा ते डिस्ट्रीब्यूट करायचं किंवा त्याचं सॉर्टिंग करायचं आहे. अपीअरन्सवर त्याचा कलर कसा आहे, त्याचा सरफेस कसा आहे, काय काय फूडचा सरफेस हा एकदम कमी असतो किंवा एकदम सॉल्टी असतो किंवा एकदम शाईनी असतो. It includes size, shape, color, structure, transparency or turbidity, dullness असेल किंवा gall of degree, is the whole mass of the or damage, the ripening fruit or the loss in color, quality and the surface texture during the food process. ज्याला एखादं फूड रॅपनिंग होतं, एखादं फूड रॅप होतं किंवा पिकतो, त्याला काय होतं, त्याचा कलर हा लॉस होतो. जो तुमचा सुरुवातीचा कलर असतो, इनिशियल कलर असतो, तो काय राहणार, तो लॉस होणार किंवा तो फ्रूट रॅप झाल्यानंतर किंवा फूड प्रोसेसिंग करताना तो काय राहणार, पूर्ण डिस्कलर होणार आहे. फूड प्रोसेसिंग करताना तुमचा जो अपीअरन्स असेल तो काय राहणार आहे, रॅपनिंग झाल्यानंतर किंवा फूड प्रोसेसिंग केल्यानंतर तो काय राहणार, पूर्ण डिकेड होणार आहे किंवा तो निघून जाणार आहे. किंवा एकतर तो फूड पिकल्यानंतर किंवा रॅपनिंग झाल्यानंतर किंवा फूड प्रोसेसिंग करताना. आणि याच्यामध्ये काय मॅटर करणार आहे, इन्क्लूड ॲज अ साईज, शेप, फूडचा शेप कसा आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर काय, ट्रान्सपरन्सी काय, ओके, किंवा टर्बिडिटी, डलनेस कसा आहे, देन ग्लॉस और डिग्री ऑफ ए होलसोमनेस और ए डॅमेज, ते फूड डॅमेज कसं होणार आहे किंवा हातात घेतल्यानंतर तुम्हाला लगेच ते कळणार आहे की फूडची लाईफ कशी आहे, शॉर्ट ड्युरेशन आहे का लॉंग ड्युरेशन. हे काय झालं तुमचं अपीअरन्स. ओके, मोस्ट कलर आणि सरफेस ऑफ ए फूड, त्या फूडचं सरफेस कसं आहे, त्याचा कलर कसा आहे. आणि कलर केव्हा डिसअपिअर होणार आहे, जेव्हा एखादं फूड राईप झाल्यानंतर किंवा एखादं फूड प्रोसेसिंग करताना त्याचा कलर काय होणार आहे, डिसअपिअर होणार आहे. ऑल्सो सरफेस पण काय होणार आहे, तुमचा डिसअपिअर होणार आहे किंवा तो निघून जाणार आहे. द नेक्स्ट टेक्स्चर. आता टेक्स्चर, आता तुम्ही साल मध्ये स्टडी केले त्याला टेक्स्चर.
सँड, सिल्ट, क्ले आणि कोलाइट्स हे काय तर तुमच्या सॉइलचे टेक्स्चर झाले. सगळ्यात मोठं सँड असणार आहे, त्यानंतर सिल्ट असणार आहे, त्यानंतर क्ले आणि सगळ्यात लहान असणार तुमचं कोलाइट्स. हे काय झालं सगळे सॉइलचे टेक्स्चर झाले. तेच आता फूड मध्ये टेक्स्चर हे काय असणार वेगवेगळ्या पद्धतीचे असणार आहे. आता तुम्ही इमेज मध्ये बघू शकता कुठले कुठले टेक्स्चर तुम्हाला फाउंड आहेत किंवा कुठले कुठले टेक्स्चर असतील फूडचे. फूड टेक्स्चर रिफ्लेक्ट सेन्सरी टू ह्युमन वाईल बिटिंग, चिविंग किंवा ग्राइंडिंग. एखादं फूड तुम्ही कंझ्युम करत असताय किंवा बिटिंग करत असताय, चिविंग किंवा ग्राइंडिंग करत असताय, त्यात तुम्हाला काय राहणार टेक्स्चर त्यातनं फाउंड होणार आहे. To destroy or changes overall structure so as to make it suitable for transport to the stomach. ठीक आहे. एखादं फूड कंझ्युम केल्यानंतर तुम्ही त्याचं काय करणार आहे टेक्स्चर हे चेंज करणार आहे. चेंज केव्हा करणार आहे तेव्हा तुम्ही बायटिंग करणार आहे, चिविंग करणार आहे किंवा ग्रेडिंग करणार आहे. ठीक आहे. तुम्ही ॲज इट इज ते फूड काय कंझ्युम करणार नाही. तुम्ही काय करणार ते बायटिंग करणार आहे, चिविंग करणार आहे किंवा ग्रेडिंग करणार आहे. तुम्ही काय करणार आहे तुम्ही फूडचं टेक्स्चर असेल तुम्ही काय करणार आहे चेंज करणार आहे. केव्हापर्यंत चेंज करणार आहे जोपर्यंत तुमच्या स्टमक मध्ये त्याची एंट्री होत नाही. ओके. तोपर्यंत तुम्ही काय करणार आहे किंवा तुमच्या स्टमक साठी ते सुटेबल नाही तोपर्यंत तुम्ही काय करणार आहे त्याचं चिविंग करणार आहे किंवा बायटिंग करणार आहे किंवा ग्राइंडिंग करणार आहे. ओके. दीज आर क्लोजली रिलेटेड फॉर फिजिकल प्रॉपर्टीज. आता हे कसं आहे टेक्स्चर म्हटले की शक्यतो फिजिकल प्रॉपर्टी काउंट होते, पण याचं कसं आहे क्लोजली रिलेटेड आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ए स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल firmness, crunchiness, crispiness, juiciness, mealiness, toughness, tenderness हे काय झालं सगळे टाइप झाले. हार्डनेस असेल, चिविंगनेस असेल, स्टिकीनेस असेल, गमनेस असेल, हे काय झालं सगळे टेक्स्चरचे टाइप झाले. ओके. फॉर एक्झाम्पल ऍपल असेल, ऍपल कसं असणार आहे क्रिस्पी असणार आहे. ओके. मँगो कसं असणार आहे ज्युशी असणार आहे. हे स्ट्रक्चर काय होणार जेव्हा ते चेंज होणार आहे. आणि डिफरंट टाइपचे स्ट्रक्चर कुठले कुठले आहेत such as firmness, crunchiness, crispiness, juiciness, toughness, tenderness, hardness and chewiness, thickness आणि gumness. हे काय झालं सगळे टेक्स्चरचे टाइप झाले. ओके. Food texture is defined as those properties of food that are sensed by touch in the mouth with the hand. ओके. तुम्ही हँड किंवा माउथ नुसार पण तुम्ही काय करू शकता फूडची टेक्स्चर ओके हे प्रॉपर्टी किंवा हे सेन्स करू शकता. फूड टेक्स्चर रिफ्लेक्ट द सेन्सरी परसेप्शन ऑफ अ ह्यूमन व्हाईल बिटिंग, चिविंग अँड ग्राइंडिंग. ओके. फूड टेक्स्चर काय होणार आहे चेंज होणार आहे जेव्हा तुम्ही काय करणार बिटिंग, चिविंग किंवा ग्राइंडिंग. हे केव्हा करणार जोपर्यंत तुमच्या स्टमक मध्ये ते सुटेबल होत नाही तोपर्यंत काय करणार ते चिविंग करणार. टेक्स्चर इज इम्पॉर्टंट डिटर्मिनिंग द इटिंग क्वालिटी ऑफ अ फूड. इट कॅन हॅव अ स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स ऑन अ फूड इंटेक अँड न्यूट्रिशनल. Texture is important is determining the eating quality of the foods can have a strong influence to food intake and nutrition. सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी तुमची काय असणार टेक्स्चर असणार. कारण तुम्ही काय करणार टेक्स्चर हे चेंज करून तुम्ही काय करणार आहे ते तुमच्या स्टमक साठी काय करणार सुटेबल करणार आहे. ते त्याला एंट्री होईल त्याला काय करणार ते इझिली डायजेस्ट होणार आहे. The next property is a taste. Tasting occurs chiefly on the toughness to the taste bond. The taste bonds are stimulate 5 fundamental taste sensations as is sweet, salty, sour, bitter किंवा umami. ओके. हे काय झालं की तुमच्या 5 टेस्ट सेन्सेशन झाले. स्वीट असेल, सॉल्टी असेल, सोर, बिटर आणि उमानी. हे काय झालं तुमच्या 5 टेस्ट सेन्सेशन झाले. म्हणजे एखादं फूड कसं आहे स्वीट आहे, सॉल्ट आहे, सोर आहे, बिटर आहे किंवा उमान आहे. हे काय झालं तुमच्या सगळ्या 5 प्रॉपर्टीज झाल्या कशाच्या फॉर टेस्टच्या 5 फंडामेंटल टेस्ट सेन्सेशन. फॉर एक्झाम्पल टोमॅटो, ओनियन, स्नॅप आणि गार्लिक. टेस्ट काय असणार टोमॅटोची स्वीट अँड सोर ज्युसी. ओनियन काय असणार पंजे स्वीट अँड नाईस स्वेल. आणि गार्लिक काय असणार आहे बिटर विथ अ पगमेंट स्मेल. ओके. त्याला तुम्ही टेस्ट करणार त्याला बरं एक तुमचा स्मेल पण येणार आहे त्या फूडचा. ओके. तो स्मेल कसा असणार आहे नाईस असणार आहे, पंजेड असणार आहे. ओके. स्वीट, सॉल्टी, सोर आणि बिटर नुमान हे फक्त
5 सेन्सेशन ऑर्डर जे आहेत ते फक्त लक्षात ठेवायचे आहेत. स्वीट, सॉल्टी, सोर, बेटर आणि सुमन. आणि हे सगळे जे असणार तुमचे टंग असणार आहे. ओके, हे टेस्ट बोन मोस्ट सेन्सिटिव्ह टू सॉल्टी सेन्सेशन डिसेबल्ड लॉंग साइड ऑफ ए फ्रंट ऑफ ए टंग. तुमची जे टंगची फ्रंट साइड असणार आहे. ओके, ते काय असणार तुमचे हे सगळे 5 सेन्स हे काय करणार तुमचे काउंट करणार. स्वीट असेल, सॉल्टी असेल किंवा सोर. ओके, फॉर एक्झाम्पल फूड आणि टेस्ट. नंतर नेक्स्ट अरोमा. आता अरोमा मध्ये काउंट करणार आहे. when food is consumed, तुम्ही एखादं फूड कंझ्युम करणार आहे, the interaction of its taste, order and textural provides an overall sensation. तुमची ऑर्डर असेल, तुमचा स्मेल असेल त्या फूडचा, ते काय तुमचा अरोमा असणार आहे. Food aroma is distinctive, usually present smell, especially for spices, beans and plants. ठीक आहे, शक्यतो तुमचे स्पायसी असतील, बीन्स असतील किंवा प्लांट असतील आणि काय असणार स्पेसिफिक स्मेल असणार आहे. त्यालाच काय म्हणणार आपण प्रेझेंट स्मेल. Smell, the sense of smell involves the olfactory nerve ending of the upper part of the of the nose. ठीक आहे, नोज वर काय असणार तुमचे जे सेन्स असणार आहे फॉर स्मॉल, एकदम स्मॉल क्वांटिटी मध्ये काय असणार की असणार ऑल्फॅक्टरी नर्व. हे काय करणार तुमचे स्मेल काउंट करणार. स्पायसेस असतील, बीन्स असतील किंवा प्लांट्स असतील. ओके, एखादं फूड तुम्ही कंझ्युम केल्यानंतर एक प्रकारचा स्मेल त्यातनं त्या स्मेलला काय आणायचं प्लेसेंट स्मेल म्हणजे स्पेशल स्पायसेस, बीन्स किंवा प्लांट्स. अरोमा काय असणार तुमचा हा स्मेल्स तुमच्या फूडचा स्मेल काय करणार डिसाइड करणार तुमचं फूड कसं आहे किंवा त्याची स्मेल कशी आहे. देन इरिटेशन आणि केमोसेन्सरी स्टिम्युलेशन. आता इरिटेशन म्हणजे काय, शब्दातच आहे इरिटेशन म्हणजे काय. Chemoreception process by which organisms respond to chemical stimuli in other environment that depends primarily on the sense of the taste and smell. टेस्ट अँड स्मेल. एखादा फूड ज्याला तुम्हाला इरिटेट करतो किंवा एखादा कंझ्युम केल्यानंतर तुम्हाला ते नको असं असतो त्याला काय असणार तुमचं केमो रिसेप्शन प्रोसेस ते काय असणार आहे फॉलो होणार आहे. बाय विच ऑर्गॅनिझम रिस्पॉन्ड टू केमिकल स्टिम्युली इन देअर एन्व्हायरमेंट दॅट डिपेंड्स प्रायमरली ऑन द सेन्स टेस्ट अँड स्मेल. ही कशा डिपेंड असणार तुमचं टेस्ट आणि त्या स्मेलवर. ठीक आहे, एखाद्या फूडचा एक वेगळ्या प्रकारचा स्मेल असतो, एखाद्या फूडचा वेगळ्या प्रकारची टेस्ट असते, त्याला काय असणार तुमचं इरिटेशन किंवा केमोसेन्सरी स्टिम्युलेशन हे काय असणार त्यात फाउंड होणार. Some foods contain chemical that causes irritation of mouth, nose and skin. Carbonated drinks किंवा spices foods. ओके, एखादा फूड कंझ्युम केल्यानंतर इरिटेशन ऑफ माउथ, नोज अँड स्किन. फॉर एक्झाम्पल कार्बोनेटेड ड्रिंक्स किंवा स्पाइस कार्ड फूड. Chemoreception is a physiological process whereby organisms respond to a chemical stimuli. आता केमोरिसेप्शन म्हणजे काय नाही की फिजिओलॉजिकल प्रोसेस वेअर बाय ऑर्गॅनिझम रिस्पॉन्ड टू केमिकल स्टिम्युली. एखादं ऑर्गॅनिझम कंझ्युम केल्यानंतर त्यातले केमिकल जे रिएक्शन असतील किंवा जे स्टिम्युली असतील त्यात कारण तुमच्या टेस्ट किंवा स्मेल हे डिपेंड होणार. ओके, आता इथे टेस्ट दिलेले आहेत. बिटर टेस्ट कुठं असणार आहे, सोअर असणार आहे, स्वीट आणि सॉल्टी टेस्ट. ओके, तुमची टंगची काय असणार हे कंपार्टमेंट असणार आहे. बिटर टेस्ट असेल तर तुम्हाला इथे फाउंड होणार आहे, सोअर असेल तर साईडला असणार आहे, सॉल्टी असेल तर ऍज अ फ्रंटला आणि स्वीट असेल तर ऍज अ फ्रंट साईडला ते तुम्हाला ते प्रॉपर्टीज हे काय असणार गेन होणार आहे. म्हणजे तुम्ही सेन्स करू शकता बाबा हे फूड स्वीट आहे, सॉल्टी आहे, हे सोअर आहे. ओके, त्या तुमच्या टंगनुसार. देन केमोसेन्सरी स्टिम्युलेशन ऑफ ऑर्गन. फॉर एक्झाम्पल ऍपल असेल, व्हिज्युअल असेल, ऑल्फॅक्टरी असेल, असेल, ऑडिटरी असेल आणि केमोसेन्सर. हे जे केमोसेन्सर असेल हे काय असणार तुमचं चेंजेस होणार आहे. तेव्हा तुम्ही त्याचा अपीअरन्स बघणार आहे, त्याचे अरोमा बघणार आहे, जे टेक्स्चर असेल किंवा टेस्ट असेल किंवा इरिटेशन असेल ह्या सगळं तुम्ही ते एका फूडचं बघणार असेल किंवा एखादं कंझ्युम केल्यानंतर
आणि ते केमोसेन्सिस स्टिम्युलेशन हे काय असणार ऑर्गन फाउंड होणार आहे. देन पॉइंट हेडोनिक स्केल, एखाद्या फूडचं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ते फूड किती चांगलं आहे किंवा किती खराब आहे किंवा त्याची क्वालिटी कशी आहे हे तुम्हाला जर बघायचं असेल तर हा टेबलवर तुम्हाला ते काय करायचं आहे ते डिक्लेअर करायचं आहे. फर्स्ट नेम ऑफ द लेटर, नेम ऑफ द प्रोडक्ट, टाइम, डेट. ओके, फर्स्ट सिरियल नंबर, सॅम्पल तुमचं कुठलं असेल ते, अपीअरन्स कसं आहे, टेस्ट कसं आहे, त्याचं टेक्स्चर कसं आहे, त्याचं ऑर्डर किंवा फ्लेवर कसं आहे किंवा अरोमा कसं आहे, देन ओव्हरऑल एक्सेप्टेबिलिटी कशी आहे. ओके, ते तुम्ही ते खाऊ शकता, कंझ्युम करू शकता किंवा ते कंझ्युम करू शकत नाही, मग ते सुटेबल आहे किंवा नॉट सुटेबल आहे. ओके, पॉइंट हेडोनिक स्केल म्हणजे एखाद्या फूडचा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे फूड किती क्वालिटी आहे. ओके, त्याची क्वालिटी कशी आहे. फॉर एक्झाम्पल अपीअरन्स असेल, टेस्ट, टेक्स्चर, ऑर्डर आणि ओव्हर एक्सेप्टेबिलिटी नुसार काय राहणार त्याचं फूडचं क्वालिटी राहणार. इथे ग्रेडिंग करायचं आहे डिफरंट टाइप्स ABCD असेल तुमचं सॅम्पल असणार आहे. ओके, पॉइंट टेबल, हेडोनिक टेबल म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स. हेडोनिक म्हणजे काय, त्याचे गुणधर्म किती आहे त्या फूडचे, ते गुणधर्म काउंट करण्यासाठी हा टेबल आहे. मग त्या टेबलमध्ये काय असणार, तुमचं अपीअरन्स असणार आहे, त्याचा कलर असणार आहे, टेस्ट असणार आहे, टेक्स्चर, ऑर्डर आणि ओव्हरऑल एक्सेप्टेबिलिटी. ओके, हे झालं सेन्सरी जेट मेजरमेंट. 5 प्रॉपर्टीज आहेत, अपीअरन्स, टेक्स्चर, टेस्ट, अरोमा, इरिटेशन ऑफ द केमोसेन्सरी स्टिम्युलेशन. केमोसेन्सरी काय राहणार आहे, हे फाउंड होणार आहे म्हणजे हे तयार होणार आहे. केव्हा तयार होणार आहे, पुढचं अपीअरन्स असेल, टेक्स्चर, टेस्ट, अरोमा हे कसं आहे ह्याच्यावर काय राहणार, तुमचं केमोसेन्सरी ऑर्गन डिपेंड राहणार आहे. ओके, the role of five sense in sensory evaluation in quality aspect for a fresh food. एक्सटर्नल क्वालिटी तुम्ही कशी बघू शकता किंवा इंटरनल क्वालिटी तुम्ही कशी गेन करू शकता. ज्याला इंटरनल बघा असेल तुम्हाला फूड काय केलं पाहिजे, कंझ्युम केलं पाहिजे. ते टेस्ट कसं आहे, अरोमा कसं आहे, टेक्स्चर, न्यूट्रिशनल अफेक्ट कुठले आहेत. आणि एक्सटर्नल असेल तर कलर, शेप, ओके, डिके. हे झालं तुमचं अपीअरन्स. अपीअरन्स काय असतं, तुमचा कलर कसा आहे त्या फूडचा आणि त्याचा अपीअरन्स काय किंवा त्याचा सरफेस कसा आहे. ओके, देन टेक्स्चर, डिफरंट टाईपचे टेक्स्चर तुम्ही आता बघू शकताय फूडमध्ये डिफरंट टाईपचे टेक्स्चर अवेलेबल आहेत. आणि हे टेक्स्चर तुम्ही केव्हा करणार, बिटिंग, चिविंग आणि ग्राइंडिंग, त्याला तुम्ही ते कंझ्युम करणार आहे, त्याला ते काय टेक्स्चर चेंज होणार आहे. आणि टेक्स्चर केव्हा पण चेंज करणार आहे, जो पण तुमच्या स्टमकला ते सुटेबल नाही तो पण काय राहणार, तुम्ही ते चिविंग करणार आहे किंवा बायटिंग करणार आहे. ओके, फूड टेक्स्चर डिफाइंड एज दोज प्रॉपर्टीज फूड that are sensed by the touch, the mouth and with the hand. माउथ मध्ये तुम्ही टेक्स्चर बघू शकता किंवा हँड नंबर बोथ. इन टेस्ट, 5 सेन्सेशन आहे, स्वीट, सॉल्टी, सोअर, बिटर आणि उमानी. फूड अँड टेस्ट. अरोमा म्हणजे काय तुमचा असणार आहे, ऑर्डर. फूडचा जे ऑर्डर आहे किंवा स्मेल आहे हे काय करणार आहे, आपण काउंट करणार. शक्यतो स्पायसीज जे फूड असते, स्पायसीज, वाईन्स असतील किंवा प्लांट्स असतील, नाही काय असणार आहे, एक डिस्मेंट स्मेल असणार आहे. ओके, देन इरिटेशन अँड केमोसेन्सरी, जे आता आपण 4 डिस्कस केल्या, त्या 4 काय असणार, तुमचं केमोसेन्सरी किंवा इरिटेशन हा डिपेंड असणार आहे. देन टंग, तुमची टंग कुठल्या कुठल्या कंपार्टमेंट आहे त्यामध्ये सोअर असेल, सॉल्टी असेल, स्वीट असेल किंवा बिटर असेल, हे कारण तुमचे सेन्स त्या टंग मध्ये फाउंड होणार आहे. जर तुमचं फूड बिटर असेल तर तो या फूड ज्याला बिटर मध्ये कन्वर्ट होईल किंवा त्या कंपार्टमेंटमध्ये एंट्री होईल त्याला तुम्हाला काय राहणार, त्याचे टेस्ट ही फाउंड होणार आहे. स्वीट असेल तर स्वीट एखादा सबटन ज्याला ह्या टंग मध्ये एंट्री होणार आहे त्याच वेळेला काय राहणार, तुम्हाला तो स्वीट हा सबटन तुम्हाला तो समजणार आहे. सॉल्ट असेल तर क्विकली तुम्ही सांगू शकता की सॉल्ट आहे. दे केमोसेन्सरी स्टिम्युलेशन ऑर्गन, अपीअरन्स, अरोमा, टेक्स्चर, टेस्ट आणि इरिटेशन हे काय असतात तुमचे केमोसेन्सरी ऑर्गन. आणि लास्ट दिलेलं आहे केमोसेन्सर, हे फाउंड होणार आहे लास्ट. देन हेडोनिक स्केल, हेडोनिक म्हणजे काय असणार आहे, त्या फूडची क्वालिटी कशी आहे. ओके, फूडची क्वालिटी डिसाइड करण्यासाठी किंवा फाइंड आउट करण्यासाठी हा टेबल दिलेला आहे. त्यामध्ये तुमचं सॅम्पल असणार आहे, अपीअरन्स असणार आहे, टेस्ट असणार आहे, टेक्स्चर असणार आहे किंवा ऑर्डर असणार आहे. देन ओव्हरऑल एक्सेप्टेबिलिटी म्हणजे ते इटेबल आहे किंवा नॉट इटेबल आहे. ओके,
तर हे आपलं पहिलं लेक्चर कम्प्लीट झालेलं आहे. फिजिकल, केमिकल अँड सेन्सरी पॅरामीटर्स ऑफ दी फूड. ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी अनम्यूट करून विचारायचं आहे. We discuss only physical, chemical and sensory. Lecture number first. काय कोणाला क्युरी असतील तर त्यांनी अनम्यूट करून विचारायचं आहे. फिजिकल, केमिकल आणि सेन्सरी मॅनेजमेंट मध्ये काय किंवा मेजरमेंट मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी अनम्यूट करून विचारायचं आहे. जेवढे आपले लेक्चर होतील तेवढा आपला मिडला सिलेबस असणार आहे. इन ए गुगल फॉर्म ॲज ए MCQ टाईप. लेक्चर करा. Indian soil now represents the that was the most important of the Okay. and also that he has also given this video and graphical geological was also given. की आपले व्हिडिओ ऑन करायचे. काय कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी विचारायचं.